नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. PMC इलेक्शन 2026 एक सर्कस, महानगरपालिका निवडणूक 2026 एक सर्कस मी त्याला का म्हणतो हे मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि त्याच पद्धतीनं मागचे साधारणतः अगदी 10 दिवस तरी हे जे काय म्हणजे सर्कस मी पाहिलं ते ॲक्च्युली मी सर्कसमध्ये सुद्धा पाहिलं नाही. इतक्या कोलांट्या उड्या पाहिलेल्या आहेत, इतके विचित्र आश्वासनं देणं मी पाहिलेलं आहे. आणि म्हणजे माझा सगळ्यात महत्त्वाचा मला मुद्दा असं वाटतो की नागरिक हे बघतं का नाही, त्यांना कळतं का नाही, त्यांना समजतं का नाही, आणि मग ते रिॲक्ट का होत नाहीत. आणि इतक्या उघडपणे, इतक्या चुका पुराव्यांनिशी एवढे प्रतिष्ठित पक्ष जे आहेत, एवढे म्हणजे सो कॉल्ड अभ्यास करणारे पक्ष आहेत, एवढा त्यांचा इतिहास असलेले पक्ष आहेत. आणि अगदी या प्रत्येक पक्षामध्ये 1 नाही 100 चाणक्य आहेत. असं असतानासुद्धा हे घडतं आहे हे मला पटत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं पटत काय नाही की नागरिक ह्याच्यावर रिॲक्ट का होत नाही, किंवा रिॲक्ट होत असून सुद्धा आपल्याला ते का दिसत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं काय झालं आहे की TV10नं एक पॉडकास्टचा घाट घातला होता. त्यानिमित्तानं मला अगदी माझ्या स्टुडिओमध्ये येऊन उमेदवार असू द्यात, किंवा मतदार असू द्यात, नागरिक असू द्यात, स्पेशलिस्ट असू द्यात, वेगवेगळ्या विभागातले हे येऊन त्यांची मतं ती मांडत होते. अर्थात हे सगळं इलेक्शनच्या भोवतीच फिरत होतं. तर हे सगळं ऐकल्यानंतर मी आज जे आलेलं आहे ना ते हे सांगायला आलेलं आहे की त्याचा जो सार आहे ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदा मी जो माझा पहिला मुद्दा होता की नागरिक ह्याच्यावर रिॲक्ट का होत नाहीत. तर नागरिकांमध्ये सुद्धा एक 2-3 विभाग आहेत किंवा प्रकार आहेत, आपण असं म्हणूया. एक नागरिक असा आहे की ज्याला सगळं माहिती आहे, त्याला कळतं आहे, पण म्हणजे हा फार मोठा वर्ग आहे. पण तो भिवून म्हणा, किंवा त्याच्या मनात असं झालेलं की काय माझ्या एकट्यानं काय होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जाऊ दे ना, मला काय करायचं आहे, हा प्रॉब्लेम माझ्या दारापर्यंत आलेला नाही आहे. अगदी कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही घेतलात तर, अगदी पाणी असू द्यात. आता हे सगळे प्रॉब्लेम सगळ्यांना माहीत आहेत की पुणे काय सगळ्या जगाचे हे प्रॉब्लेम आहेत. आणि त्या मनाने मी उलटं म्हणतो की पुणे फार नशिबान आहे की तेवढ्या तीव्रता अजून त्यांना जाणवलेली नाही आहे. पण माझं म्हणणं हेच आहे की पुण्याच्या बाहेरचं जे जग आहे, मग ते महाराष्ट्र असू द्या, भारत मग किंवा आपला देश असू द्यात, आणि देशाच्या बाहेरसुद्धा जे काय सगळं अस्थिरता आणि जे काय चालू आहे त्या पद्धतीनं बघायला गेलं ना, तर पुणे काय फार लांब आहे का, पुणे काय या देशाच्या बाहेरचं आहे का, या राज्याच्या बाहेरचं आहे का या जगाच्याच बाहेरचं आहे. तर याच्यावर विचार का होत नाही मला कळत नाही. आणि जो विचार होतो ना तो फार टोळक्यानं होतो आणि तिथपर्यंत राहतो, आणि त्यांचे ॲजेंडा तिथंच संपतो. त्यांचा इंटरेस्ट तेवढ्यापुरतंच आहे. त्यांचे प्रॉब्लेम कदाचित सॉल्व्ह होत असेल, ते एखाद्या व्यक्ती असू द्यात, किंवा एखादं ग्रुप असू द्यात, NGO असू द्यात, संघटना असू द्यात, त्यांचे इश्यूसुद्धा वेगवेगळे, आणि ते तिथपर्यंतच बांधले गेलेले आहे, स्वतःला किंवा बांधून घेतलेले आहे त्यांनी, असं मी म्हणतो. तर सगळ्यात नागरिकांचा मला हा फार मोठा ग्रुप वाटला की जाऊ दे ना, मला काय करायचं आहे. त्याला जोडून आणखीन म्हणजे ह्याला सगळे जोडूनच असे लोक आहेत, सगळे म्हणजे सारखेच आहे की त्या निमित्तानं ते काही करत नाहीत. दुसरा वर्ग आहे की काय होणार आहे, मग त्यांनाही सगळं माहिती आहे काय होणार आहे. कुठलाही पक्ष आला तरी शेवटी तो आश्वासनं देणार आहे, तर ते आपण ते जाबच विचारत नाही त्यांना. त्यामुळे त्यांना हे माहीत आहे की आश्वासन दिले आणि नाही पाळले तरी त्यांचं काही होणार नाही. कारण का, पुढच्या म्हणजे इलेक्शनपर्यंत 5 वर्षामध्ये नागरिक म्हणा किंवा कुठलाही माणूस हे अगदी पूर्णपणे विसरून जात आहे. मी आता जे काय बोलतो ना ते सगळं जनरल बोलतोय, कारण का मी कुठल्याही पक्षावर दोष देणार नाही. आता शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या दृष्टीनं परिस्थिती काय आहे हे मी सांगणार आहे. आणि बोलताना सुद्धा काही पक्षांचा उल्लेख होईल. मी म्हणजे अगदी परखडपणे मी पक्षाचं नावसुद्धा घेणार आहे. तर प्रश्न हाच आहे की नागरिक जे आहेत ते काही म्हणजे माहिती असून सुद्धा ते म्हणतात की काय म्हणजे माहिती असल्यामुळं
ते असं म्हणतात की कुठलाही पक्ष आला, कुठलीही व्यक्ती आला, ह्याला काढा त्याला झाका, त्याला काढा ह्याला झाका, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं काही फरक होणार नाही आहे असं त्यांची पूर्णपणे धारणा आहे. त्यामुळे जाऊ दे ना, कदाचित अशी लोक तर निवडणुकीला सुद्धा येत नसतील. त्यामध्ये परत आणखीन सिस्टम सगळी सुद्धा जे आहे ती अशीच केलेली आहे की ह्यांना निराशवादी करण्याकडेच सिस्टम आहे. या सिस्टमला असं कळत नाही, म्हणजे शासन असू द्यात किंवा जे कोणी पॉलिसी मेकर्स आहेत ना, ते सुद्धा म्हणजे ह्याच मताचे आहेत. ते सुद्धा नागरिकच आहेत शेवटी, ते सुद्धा मतदान करतात. ते सुद्धा आज निवडून येतील का उद्या दुसरं कोणतं निवडून आल्यानंतर ते सामान्य नागरिक असतात. त्यांच्या त्या समस्या आहेत. कुठलाही हे पॉलिसी मेकर असू द्यात, हे मंत्री असू द्यात, ज्यांच्या हातात सत्ता असू द्यात, त्यांना काय फॅमिली नाही आहे का? त्यांना काय म्हणजे बाकीची माणसं नाही आहेत का की ज्यांच्या ह्या सगळ्या गरजा आहेत? अगदी पुण्यातलं म्हटलं तरीसुद्धा तर त्यांच्या हे लक्षात येत नाही. पण ते काय म्हणतात की बाबा माझं झालं ना, माझे प्रॉब्लेम मिटले, माझ्याकडे पैसे आले आणि पैशाशी जोडलं जातं. अगदी उदाहरण घेतलं तर शिक्षण असू द्यात किंवा म्हणजे मेडिकलचे काय कॉस्ट झालेले आहेत, काय कॉस्ट म्हणजे काय ह्याच्यावर कोणी काय म्हणजे बंधनच घालायला तयार नाही. आणि हे एका अर्थाने दुष्ट चक्रसुद्धा आहे. भ्रष्टाचार झाला म्हणून मग ते तिथं पैसे गेले म्हणून मग इलेक्शनला ते पैसे देतात. इलेक्शनला पैसे देऊन इलेक्ट होतात आणि पैसे देऊन इलेक्ट झाल्यामुळं परत भ्रष्टाचार करतात. हे सगळं दुष्ट चक्र आहे. हे मी अगदी निराशवादी नाही आहे, पण माझा जो अभ्यास झाला, वेगवेगळ्या लोकांचा अभ्यास झाला आणि अशी लोकं होती की साधारणतः आय वुड कॉल देम म्हणजे क्रीम ऑफ द सोसायटी, की अगदी म्हणजे ज्यांना म्हणजे त्यांच्या विभागाचं तर माहितीच आहे, पण एकंदर परिस्थितीसुद्धा जाणीव आहे आणि त्यांचा जनसंपर्कसुद्धा बऱ्यापैकी आहे. अगदी सामान्य लोक आहेत पण भरपूर. अगदी विवेक वेलणकर सर घेतलं, सजग नागरिकचं जर मी म्हणलं, त्यानंतर सुहास पटोलेंचं मी उदाहरण देऊ शकतो. त्यानंतर अगदी आपले रुग्ण हक्क परिषदेचे सुद्धा उमेश चव्हाण आहे, त्यांचंही उदाहरण म्हणजे ऐकलं त्यांचं सगळं. आणि तुम्हाला म्हणजे सगळ्या पॉडकास्ट तुमच्यासमोर मांडता मला आलेले नाहीत, कारण का त्याच्यानंतर सुद्धा आमच्या काही चर्चा होतात, त्यावरनं मी तुम्हाला त्याचा सार देतोय की म्हणजे परिस्थिती खरं सांगायचं म्हटलं, अगदी खरं बोलायचं म्हटलं ना, की पुण्यातला मला तुम्ही सांगा की असा कुठला प्रॉब्लेम आहे की जो पुढच्या 5 वर्षामध्ये एलिमिनेट होईल. शक्य नाही आहे, अशक्यप्राय गोष्ट आहे. अगदी आपण बघूया ट्रॅफिकचा. ट्रॅफिकचं काय, रस्ते तुम्हाला मोठे करायला जागा आहे का, पहिली गोष्ट म्हणजे. त्यानंतर ते पूल वगैरे जे आहेत, त्या पुलामुळं एक रस्ता तयार झाला तर खालच्या त्याच्या रस्त्याचं विभाजन झालं, तिथं ते कमी झालं, तिथं ट्रॅफिक होतोय. तर काय म्हणजे हे सोल्युशनच नव्हते, हे काय म्हणजे ते समस्याचं समाधान नव्हते, पण ते तिकडे झालेले आहेत. बरं, ते पूल बांधतात काय, पाडतात काय, नागरिक त्यांना साधं हे विचारत नाही की जर म्हणजे बांधला आहे तर पाडता का, आणि पाडायचा होता तर बांधला का. तर म्हणजे फिरून परत मी प्रत्येक नागरिकांकडे येणार आहे, कारण का नागरिक जर जागे होऊन म्हणजे आता म्हणतो की मी आत्ताच्या इलेक्शनसाठी म्हणतच नाही आहे, मी ह्या इलेक्शन झाल्यानंतर तरी कमीत कमी पुढच्या 5 वर्षाची तयारी करा. जसं पक्ष तयार करतो, मला आपचे जे महाराष्ट्राचे प्रवक्ते होते मुकुंद किर्जत साहेब, ह्यांचं फार चांगलं म्हणजे वाटलं. ते म्हणले आम्ही ह्यावेळी जोर मारला आहे, पण आमचा दृष्टिकोन लॉंग टर्म आहे. कदाचित पुढच्या त्या 5 वर्षानंतर होणारी जी महानगरपालिका निवडणूक असेल तो त्यांचा टार्गेट किंवा तो त्यांचा एम असेल. आणि त्यांनी त्यांच्या काही चुका स्वतःसुद्धा मान्य केल्या, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि म्हणजे चुका मान्य झाल्या ना तर मग तिथं सुधारणा व्हायला सुरुवात होते असं मी मानतो. तर मित्रांनो, मी तेच म्हणतो की असा कुठला प्रॉब्लेम आहे की जो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. ट्रॅफिकचा होणार आहे का. पाण्याची तर गंमत अशी आहे की इथं एक्सपर्ट्स अगदी छाती ठोकपणे सांगता आहेत की 24/7 पाण्याची संकल्पना ही पूर्णच होऊ शकत नाही. विवेक वेलणकर सरांनीच हे म्हटलं होतं. तरीसुद्धा ही लोक तसं नाव घेतात आणि मग त्यांच्यामध्ये ते म्हणजे कसं एक चांगलं भले चुकीचं असू द्या आश्वासन कसं द्यायचं, ही फसवणूक नाही का हे म्हणजे. आणि त्यांना हेही माहिती आहे की ही फसवणूक अशी आहे की त्याच्यावर 420चा कलमही लागू होऊ शकत नाही आणि त्याला काही मर्यादाही नाही. आम्ही एक आश्वासन दिलं, करू ना आम्ही 50 वर्षामध्ये करू आम्ही पूर्ण.
याला काय अर्थ आहे असं माझं म्हणणं आहे. आता मग त्याचंच उदाहरण म्हणजे ते अजितदादा पवारांनी म्हणजे मी तर ह्याला खरोखर असं म्हणेन की उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. तर मग तसा तो प्रश्न आहे की तुम्ही फ्री करताय आणि जेव्हा फ्री म्हटलं ना तर ही संकल्पना पहिल्यांदा चुकीची आहे. फ्री करताना ते का तुम्ही फ्री करताय? लोकांकडे पैसे नाही आहेत का द्यायला? लोक टॅक्स देत नाही आहेत का? आणि तसंही ते फ्री नाही आहे आणि ते पुढं म्हणजे तुम्ही काही जर केलं तर ते राबवा आणि त्याला तुमचं जस्टिफिकेशन असायला पाहिजे. आजपर्यंत कुठल्याही जे मागचे जे सरकार वगैरे होतं त्यांनी लाडकी बहीणचं जे काय ते दिलं त्याचं जस्टिफिकेशन दिलं का? उलटं एकाचं बघून जे विरोधी मागच्या वेळी लढले होते, जे त्याला विरोध करत होते, त्यांनी सुद्धा त्या स्कीम आणायचा प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यामुळं हे रेवडी ज्याला म्हणतात रेवडी कल्चर हे सगळेजण म्हणतात की चुकीचं आहे. जेव्हा आप हे करत होतं तेव्हा मोदी सरकार त्याच्या विरुद्ध ओरडत होतं आणि जेव्हा आप सक्सेसफुल झालं तेव्हा तेच त्यांनी इथं आणलं. हे काय जे लाडकी बहीण योजना म्हणजे काय? रेवडी नाहीतर काय आहे मला सांगा. ती लाडकी बहीण तरी खुश आहे का? हां, का लाडकी बहीण एकटीच म्हणजे आणि वर की महिन्याला 1,500 2,000 यानं काय तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे? कुठला पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? पर्यावरणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? शिक्षणाचा प्रॉब्लेम शिक्षणाला 1,500 रुपये दिले तुम्ही तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? तर मित्रांनो हे कसं आहे की म्हणजे ह्याच्यावर कोणी विचारच करत नाही. हे जे रेवडी देतात ना ह्याच्यावर कोणी विचारच करत नाही आणि मग ते हे प्रॉब्लेम म्हणजे मग ते म्हणजे नुसते म्हणतात की हां चला ह्यांनी दिले ना चला देतील वगैरे या आशेवर म्हणजे खोटी आश्वासन देत नाही. तुम्ही ते स्वतः लादून घेता असं मी म्हणेन. त्यांना ती सवय लावता खोटी आश्वासन द्यायला आणि मग तुम्ही त्यावर विश्वास करून त्यांच्या निवडणुकीवर म्हणजे बटनावर क्लिक करता. तो एक आणखीन वेगळा प्रश्न आहे की हे जे इलेक्शन होतात ते किती पारदर्शक होतात, हे का ओपनली करत नाहीत. ते परत EVM हॅकिंग वगैरे हे सगळे याच्यावर कोण बोलतं? तर तुमच्यातलेच बोलतात ना लोक. जरी भले विरोधी पक्ष असले वगैरे ना ते सुद्धा त्यांनी राज्य केलेलं आहे ना. तर हे जर बोलत असतील तर असं का होऊ शकत नाही की नागरिकांच्या मनातले पूर्ण शंका दूर व्हायला पाहिजे. पण नागरिकांना सुद्धा कळतं असून सुद्धा नागरिक सुद्धा असे का वागतात हे मला आत्तापर्यंत कळालं नाही आहे. आता मी म्हणजे पुढच्या मुद्द्यावर येतो की तुम्ही ठरवा की आश्वासनं दिले गेले त्यामुळं काय होणार आहे. पण त्याचबरोबर माझं असं म्हणणं आहे की 16 तारखेला एकदा निवडून आल्यानंतर पुढे काय करायचं. आता तुमचं काम म्हणजे त्यांचं काम त्यांनी केले, आश्वासनं दिलेली आहेत. आज तुम्ही तुमचे निवडणुकीचं हे टाकून तुमचंही काम तुम्ही पूर्ण करणार आहात. पण त्यानंतर खऱ्या अर्थाने मी असं म्हणेन की तुम्ही गप्प बसू नका. ठीक आहे तुम्ही कुणालाही निवडून दिलं, कुठलाही पक्ष आला, कुठलाही माणूस महापौर आला, तो काय देव नाही आहे किंवा अगदी राक्षसही नाही आहे. तुम्ही त्याच्या म्हणजे तुम्ही फॉलोअप करा. एवढं तर नागरिक लोक करू शकतात आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे आश्वासन देतो की TV10 हे तुम्हाला नक्की मदत करणार आहे आणि त्याचं प्रशिक्षणसुद्धा देणार आहे. हा झाला एक मुद्दा. आता मला काय व्हावं वाटतं असं म्हणजे मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्याबरोबर सकाळचा हे मी पॉडकास्ट किंवा माझा जे इलेक्शन एक सर्कस हे मी आता कन्क्लूड करतो. तर माझं असं मत आहे की चला कुठल्याच एका पक्षानं ते प्रभागाचे 4 भागमध्ये 3 भागामध्ये 5 भागामध्ये विभाग केले. चला त्याचा काय फायदा काय नाही फायदा हे टेक्निकली मला अजून तरी फारसं नीट कळालेलं नाही आहे. कारण का कुठल्याही प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये समर्थक आणि विरोधक दोन्ही असणार आहेत. चला ते त्यांचा प्लॅनिंग त्यांना लखलाभ कुठल्याही पक्षाचा असं नका. तुम्ही नागरिक म्हणून त्याच्यावर एक गोष्ट करू शकता. आता तुम्हाला प्रत्येक प्रभागामध्ये 4 चॉईस आहेत आणि मी जे म्हणतो ना की जसं सत्ताधारी तसा विरोधक. त्यामुळे तुम्ही कुठल्याही पक्षाला समजा 2 मतं दिली ना तर पुढची 2 मतं जी आहेत ही 2 मतं जी आहेत ही तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाला द्या ना. जर असं जर झालं तर मग एक कुठला तरी पक्ष मोठा आणि सत्तेवर येणार नाही आणि दुसरा पक्ष फार छोटा राहणार नाही. म्हणजे त्यांच्या थ्रू आपण ह्या सत्ताधारी पक्ष किंवा जो मोठा पक्ष आहे किंवा जो मेजॉरिटीमध्ये आहे त्यांना आपण
प्रश्न विचारू शकतो. त्यामुळं मी परत एकदा सांगतो की निवडणुकीला जाताय जरूर जावा. उलटं नोटा दाबू नका असं मी म्हणेन, कारण का नोटा दाबून काहीही फायदा होणार नाही आहे. फक्त तुमचं समाधान होणार आहे की समजा तुम्हाला असं वाटलं की सगळेच्या सगळे हे उमेदवार तुम्हाला आवडलेले नाही आहेत तर तुम्ही नोटा दाबणार, पण त्याचा काहीही फायदा होत नाही. त्यापेक्षा एखाद्या अपक्षाला तुम्ही मत दिलं तर कमीत कमी त्याची पाटी तरी कोरी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते माझी जी समीकरण आहे की जसं सत्ताधारी पक्ष आणि तेवढाच सक्षम विरोधी पक्ष असला पाहिजे. कमीत कमी पुण्यामध्ये आपण त्या पद्धतीने जर केलं तर याच्यावर विचार करा आणि हे फार चांगलं होणार आहे असं माझं मत आहे. अर्थात संध्याकाळी मी जमलं तर एक्झिट पोलसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याची तुम्हाला उत्सुकता असेल तर. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात PMC इलेक्शन 2026 पुण्याची एक सर्कस. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.